विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। तमंदलगे बसवान खिंडीतील खुनाचा उलगडा करत पोलिसांनी 6 आरोपींना ताब्यात घेतला। सख्या भावाने 6 लाखाची सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मंगळवार दिनांक 27 मे 2025 रोजी सकाळी बसवान खिंडीत असेल डोंगरात निमशिरगाव तालुका शिरोळ येथील अविनाश उर्फ दीपक आमगोंडा पाटील याचा अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अज्ञात शस्त्राने खून केला असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासकामी जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील 2 व स्थानिक गुन्हे शाखेकडील 3 पथकं अशी 5 पथकं तयार करून सदर दाखल गुन्ह्याचा तपास करत सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखा व जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील तपास पथका चौकशी दरम्यान भाऊ जिनगोंडा अमगोंडा पाटील याच्यावर संशय आल्याने त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली। प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सख्या भाऊ अविनाश उर्फ दीपक आमगोंडा पाटील हा दररोज दारू पिऊन घरी भांडण करून त्यांच्या मुलांना पत्नीला मारहाण करीत असल्याने त्याच्या कृत्याला कंटाळून त्याने आपला मित्र मोहन प्रकाश पाटील यास भाऊ अविनाश हा घरी खूप त्रास देत असल्याने त्याचा काटा काढण्याचा आहे असं सांगितलं। त्यानंतर मित्र मोहन प्रकाश पाटील याने ओळखीचे राकेश उर्फ विनोद वसंत थोरात राहणार धनगरवाडा कुंभोज रोड दानोळी यास बोलावून घेऊन अविनाश उर्फ दीपक पाटील याला ठार मारण्याचं आहे असं सांगितलं। त्यावर राकेश उर्फ विनोद वसंत थोरात याने अविनाश उर्फ दीपक पाटील यास मारण्यासाठी 6 लाख रुपये देणं सांगितले। जिनगोंडा पाटील याने भाऊ अविनाश उर्फ दीपक पाटील यास ठार मारायच्या आधी 3 लाख व मारल्यानंतर 3 लाख रुपये देण्याचं कबूल केलं। नंतर जिनगोंडा पाटील यांनी ठरलेल्याप्रमाणे राकेश उर्फ विनोद वसंत थोरात यास मोहन प्रकाश पाटील यांच्या मध्यस्थीने 3 लाख रुपये रोख रक्कम दिली। त्यानंतर राकेश उर्फ विनोद वसंत थोरात याने अविनाश उर्फ दीपक पाटील यास ठार मारण्याकरिता त्याचे सहकारी मित्र किरण अमन्ना थोरात, सागर भीमराव लोहार, अमर रामदास वडर यांना सोबत घेऊन मयत अविनाश उर्फ दीपक पाटील यांच्यावर तो घरातून किती वाजता बाहेर पडतो, दिवसभर कोठे कोठे जातो यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली। त्यानंतर सोमवार दिनांक 6 मे 2025 रोजी संधी पाहून रात्री तमदलगे गावच्या हद्दीत बसवान खिंडीत असले निर्जन डोंगरात नेऊन अविनाश उर्फ दीपक पाटील यांच्या डोक्यात दगड घालून निघरून खून केला अशी कबुली त्यांनी दिली आहे। आरोपी जिनगोंडा अमगोंडा पाटील व राहणार सांगली बायपास रोड गौंडप्पा मळा निमशिरगाव तालुका शिरोळ, मोहन प्रकाश पाटील वय वर्ष 33 राहणार सांगली बायपास रोड नायरा पेट्रोल पंपाजवळ निमशिरगाव, राकेश उर्फ विनोद वसंत थोरात वय वर्ष 23 राहणार धनगरवाडा कुंभोज रोड दानोळी, किरण अमन्ना थोरात वय वर्ष 27 राहणार नवीन पाणी टाकी धनगरवाडा दानोळी, सागर भीमराव लोहार वय वर्ष 30 राहणार दिलदार चौक भादोले तालुका हातकणंगले, अमर रामदास वडर वय वर्ष 33 राहणार दिलदार चौक भादोले तालुका हातकणंगले यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिली आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।